तर याच्यानंतरचा मित्रांनो प्रश्न आहे जुलै 22 बोर्ड परीक्षा. खालील तक्ता पूर्ण करा. 2 उत्क्रांतीचे पुरावे. आपले अजून 4च पेज झाले आहे. तर मी आता मित्रांनो एवढे उत्तर तुम्हाला वाचून नाही दाखवू शकत, तरी पण जेवढे मला प्रयत्न करता येतील, दाखवता येतील तेवढे मी दाखवतो. तर उत्क्रांतीचे पुरावे. तर शारीरिक, भ्रूणमय विज्ञानक विषयक, बाह्यरूपीय, जीवाश्म विज्ञान विषयक. तर हे उत्क्रांतीचे पुरावे आहेत. तर याला पण एकदा बघून घ्या आणि नीट करून ठेवा. त्याच्यानंतर आहे जोडणारे दुवे. ही संकल्पना 2 उदाहरणांसह स्पष्ट करा. तर 3 गुणांसाठी हा प्रश्न आहे. व्याख्या. काही वनस्पती व प्राणी यांच्यात काही शारीरिक लक्षणे अशी असतात की त्यावरून त्यांच्या दुसऱ्या भिन्न गटांशी संबंध जोडता येतो. त्यांना जोडणारे दुवे म्हणतात. जोडणारे दुवे ही संकल्पना 2 उदाहरणांसह स्पष्ट करा. व्याख्या. काही वनस्पती व प्राणी यांच्यात काही शारीरिक लक्षणे अशी असतात की त्यावरून त्यांचा दुसऱ्या 2 भिन्न गटांशी संबंध जोडता येतो. त्यांना जोडणारे दुवे म्हणतात. परत एकदा वाचतो मित्रांनो, लक्ष देऊ नका. जोडणारे दुवे ही संकल्पना 2 उदाहरणांसह स्पष्ट करा. तर व्याख्या आहे. काही वनस्पती व प्राणी यांच्यात काही शारीरिक लक्षणे अशी असतात की त्यावरून त्यांचा दुसऱ्या 2 भिन्न गटांशी संबंध जोडता येतो. त्यांना जोडणारे दुवे असे म्हणतात. उदाहरण. पेरिपॅटस, वलीय खंडीभूत शरीर, प्राणी आणि संधिपाद, श्वसननलिका, प्राणी यांचे गुणधर्म दाखवतो. तर दुसरं उदाहरण आहे डकबिल प्लॅटिपस, सरपटणारे प्राणी, अंडी घालतो आणि सस्तन प्राणी, दुग्धग्रंथी यांचे गुणधर्म दाखवतो. त्याच्यानंतर आहे मार्च 2022 म्हणजे मार्च 22चा प्रश्न आहे मित्रांनो. खालील आकृती पूर्ण करा. 2 गुणांसाठी मित्रांनो हा प्रश्न आलेला आहे आणि याच्यातही तेच आहे. उत्क्रांतीचे पुरावे. तर तुम्ही पाहू शकता इथे उत्क्रांतीचे पुरावे आहेत. हे तुम्ही करून ठेवा मित्रांनो, खूप महत्त्वाचं आहे. तर जीवाश्म हे आपण मगाशीच वाचलेलं आहे. याच्यात फक्त अवशेषांगे आणि जोडणारे दुवे आणि बाकी बाह्यरूपीय, अस्थिमय रचनेतील साम्य, जीवाश्म विज्ञान विषयक, भ्रूणविज्ञान विषयक हे आहे मित्रांनो. तुम्हाला मी दाखवतो, तुम्ही बघून घ्या. पाहिजे तर स्क्रीनशॉट मारून घ्या. डार्विनच्या नैसर्गिक निवडीच्या सिद्धांतावर घेण्यात आलेले आक्षेप लिहा. तर मुद्द्यांसाठी जुलै 2023चे उत्तरे पहा. रेफर टू जुलै 23 आन्सर फॉर पॉईंट्स. तर मित्रांनो परत आपला प्रश्न आहे 21 जुलैचा. सहसंबंध पूर्ण करा. अक्कलदाढ, अवशेषांगे, लँगफिश, जोडणारा दुवा. खालील आकृती पूर्ण करा. शारीरिक पुरावे. तर याचा आहे मानवी हात, मांजरीचा पाय, देवमाशाचा पर आणि वटवाघळाचा चर्मपर. तर हे आहे शारीरिक पुरावे. परत एकदा पाहू शकताय. आणि सहसंबंध पूर्ण करामध्ये आहे अक्कलदाढ, अवशेषांगे, लंगफिश, जोडणारा दुवा. तिसरा आहे जीवाश्म म्हणजे काय. जीवाश्माचे महत्त्व लिहा. जीवाश्मांचे वय ठरवण्यात पद्धतीचे नाव लिहा. तर पूर, भूकंप यांसारख्या आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणावर सजीव काढले जातात. या सजीवांचे अवशेष ठसे जमिनीखाली सुरक्षित राहतात. त्यांना जीवाश्म म्हणतात. जीवाश्मांचा अभ्यास हा उत्क्रांतीच्या अभ्यासाचा एक महत्त्वाचा भाग आहे. वय ठरवण्यासाठी गर्भवयमापन, कार्बन डेटिंग, C14 व C12 चे गुणोत्तर पद्धत वापरतात. त्याच्यानंतर आहे डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत स्पष्ट करा. 2 गुणांचा प्रश्न आहे मित्रांनो हा. तर त्याच्यानंतर आहे अवशेषांगे म्हणजे काय. 3 गुणांचा प्रश्न आहे. त्यानंतरचा आहे मानवी शरीरातील कोणत्या 2 अवशेषांगांची नावे लिहा. तर मित्रांनो अवशेषांगे पुन्हा एकदा आलेले आहे आणि तुम्हाला याची उत्तरं मागेच भेटली आहे. आणि डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांतही तुम्हाला माहीतच आहे, तोही मागे आलेला आहे. म्हणजे हे 2 प्रश्न येण्याची थोडीफार शक्यता जास्तच आहे, कारण हे प्रश्न सारखे रिपीट होत आहेत. त्याच्यानंतर आहे योग्य पर्याय निवडा. DNA मधील जनुकीय माहिती mRNA कडे पाठवण्याची प्रक्रियेला प्रतिलेखन म्हणतात.
पुन्हा एकदा बघून घ्या तुम्ही. त्याच्यानंतर आहे मी सरपटणारे प्राणी आणि सस्तन प्राणी यांच्यातील जोडणारा दुवा आहे, माझे नाव काय? तर याचं उत्तर आहे डकबिल प्लॅटिपस. पुन्हा एकदा मित्रांनो हा प्रश्न तुम्ही वाचून घ्या. त्याच्यानंतर आहे शास्त्रीय पुराव्यांचे महत्त्व, उदाहरण स्पष्ट करा. विविध प्राण्यांच्या अवयवांमध्ये उदाहरणार्थ मानवी हात, मांजरीचा पाय, देव माशाचा पर, वटवाघळाचा चर्मपर, हाडांच्या रचनेत व हाडांच्या जोडीत साम्य दिसून येते. हे साम्य असे दर्शवते की सर्व प्राण्यांचे पूर्वज समान असावेत. तर पुन्हा एकदा मित्रांनो हा प्रश्न तुम्ही बघून घ्या. त्यानंतर मित्रांनो परत एकदा प्रश्न आहे अवशेषांगे म्हणजे काय? मानवी शरीरातील 2 अवशेषांगांची नावे लिहा. तर मित्रांनो अवशेषांगे म्हणजे सजीवांतील ऱ्हास पावलेल्या अपूर्ण निरुपयोगी इंद्रियांना अथवा अंगांना अवशेषांगे असे म्हणतात. आणि त्याच्यातले 2 आपण नाव घेऊ शकतो की थांबा एक मिनटं. अवशेषांगांची नावे. तर पहिलं आहे आंध्रपुच्छ आणि दुसरं आहे माकडहाड आणि अक्कलदाढ. हे दोन्ही सुद्धा तुम्ही घेऊ शकता त्याच्या आतमध्ये. त्याच्यानंतर आहे उत्क्रांतीतील शास्त्रीय पुराव्यांचे महत्त्व, योग्य उदाहरणासह स्पष्ट करा. तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो याचं उत्तर. आणि त्याच्यानंतर आहे मानवी हात, शरीराचा पाय, देवमाशाचा पर आणि वटवाघळाचा चर्मपर वरवर पाहता वेगवेगळे दिसतात. दुसरं आहे प्रत्येक प्राण्यात त्यांचा उपयोगी वेगळा असतो, तरीही त्यांच्या हाडांच्या रचनेत व हाडांच्या जोडणीत साम्य असते. तर मित्रांनो एवढं जरी तुम्ही लिहिलं तरी तुम्हाला मार्क मिळतील, पण जेणेकरून पूर्ण लिहिता येईल असं तुम्ही प्रयत्न करा. आणि शेवटला त्याचं शेवटची म्हणजे तुम्हाला वाटेल तसं लिहा बरोबर शेवटला, कारण शेवटला असं आलं पाहिजे. हे साम्य हे सिद्ध करते की ते एका समान पूर्वजापासून उत्क्रांत झाले आहे. हा प्रश्न मित्रांनो पुन्हा पुन्हा विचारले जात आहे. योग्य पर्याय निवडा. डॅश डॅश हा बलीय प्राणी आणि संधिपात प्राणी यांच्यामधील जोडणारा दुवा आहे. तर यांच्यामधील जोडणारा दुवा आहे पेरिपेटस. त्याच्यानंतर आहे खालील तक्ता पूर्ण करा. उत्क्रांतीचे पुरावे. पुन्हा विचारलेला प्रश्न आहे मित्रांनो. IMP प्रश्न आहे. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. सेंट्रल डॉग्मा. तर सेंट्रल डॉग्मा म्हणजे काय? तर याचं उत्तर आहे DNA मधील जनुकानुसार RNAच्या माध्यमातून प्रथिनाची निर्मिती होते. याला सेंट्रल डॉग्मा म्हणतात. त्याच्यानंतर आहे प्रतिलेखन म्हणजे काय? तर DNAच्या जागेवरील माहितीनुसार mRNA तयार होण्याची प्रक्रियेला प्रतिलेखन म्हणतात. त्याच्यानंतर आहे ट्रिप्लेट कोडॉन म्हणजे काय? तर त्याच्यानंतर आहे तर त्याचं उत्तर आहे प्रत्येक अमिनो आम्लाकरिता असलेल्या संकेत 3 न्यूक्लिओटाइडच्या संचाच्या स्वरूपात असतो. त्याला आपण ट्रिप्लेट कोडॉन म्हणतात. तर पुन्हा एकदा उत्तर वाचून दाखवतो. DNA मधील जनुकानुसार. तर DNA मधील जनुकानुसार च्या माध्यमातून प्रथिनांची निर्मिती होते. तर उत्तर आहे DNA मधील जनुकानुसार RNAच्या माध्यमातून प्रथिनांची निर्मिती होते. शेवटला एवढं लिहून टाकायचं की याला सेंट्रल डॉग्मा म्हणतात. त्याच्यानंतर पुन्हा आहे DNAच्या जागेवरील माहितीनुसार mRNA तयार होण्याच्या प्रक्रियेला प्रतिलेखन म्हणतात. आणि तिसऱ्याचं उत्तर आहे प्रत्येक अमिनो आम्लाकरिता असलेला संकेत 3 न्यूक्लिओटाइडच्या संचाच्या स्वरूपात असतो. त्याला ट्रिप्लेट कोडॉन म्हणतात. त्याच्यानंतर आहे प्रकरण 1 ची उजळणी समाप्त. त्याच्यानंतर आता आपण पाहूया प्रकरण क्रमांक 2 सजीवांतील जीवन प्रक्रिया भाग 1 बोर्ड प्रश्नसंग्रह 2024 ते 19. तर आपण बघूया आता. पहिला प्रश्न आहे योग्य पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा. तर प्रतिज्ञांपासून आपल्याला
4 KCl ऊर्जा मिळते. याचं उत्तर आपल्याला ए मिळतंय. त्याच्यानंतर आहे शास्त्रीय कारणे द्या. तंतुमय पदार्थ एका महत्त्वाचे पोषक तत्व आहे. कर्बोदके, स्निग्ध पदार्थ आणि प्रथिने यांच्यातील ऑक्सिडीकरण ऊर्जा कशी मिळवली जाते? खालील आकृती दुरुस्त करा. प्रथिने, पायरुव्यक्तिक आम्ल, स्निग्ध पदार्थ. तर ज्या रिकाम्या जागा आहेत त्या तुम्हाला बघायच्या आहेत. आणि याच्यात जे आहे ते चुकीच्या पद्धतीने दिलेले आहे, तर याला तुम्ही दुरुस्त करून लिहा. हा महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, कारण की पुन्हा पुन्हा हा प्रश्न विचारला जातो. सहसंबंध ओळखा. त्वचा, स्वादपिंड, इन्सुलिन. तर इन्सुलिन याचे उत्तर आहे. त्याच्यानंतर आहे शास्त्रीय कारणे द्या. व्यायाम केल्यावर आपल्याला थकवा जाणवतो, तर याचं शास्त्रीय कारण तुम्हाला द्यायचं आहे. तिसरं आहे जीवनसत्वे म्हणजे काय? त्याच्यानंतर आहे त्यांच्या विद्राव्यतेनुसार त्याचे प्रकार सांगा. वरील प्रकारानुसार प्रत्येक एक उदाहरण द्या. जीवनसत्वे, जलविद्राव्य आणि स्निग्ध विद्राव्य. त्याच्यानंतर आहे सहसंबंध ओळखा. त्वचा. परत मित्रांनो तो प्रश्न रिपीट झालेला आहे. त्याच्यानंतर आहे शास्त्रीय कारणे द्या. व्यायाम म्हणजे हा प्रश्न पुन्हा रिपीट अख्खा झालेला आहे. त्याच्यानंतर आपण पाहू शकतो वेगळा प्रश्न इथे आलेला आहे. योग्य पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा. प्रति ग्रॅम स्निग्ध पदार्थापासून आपल्याला 1 कॅलरी ऊर्जा मिळते. तर तंतुकणिका आणि टायकार्बोक्सिलिक आम्ल सुबक व नामनिर्देशक आकृती काढा. तर यासाठी मित्रांनो तुम्हाला मिळणार आहेत 2 मार्क. तर तुम्ही सुबक व नामनिर्देशित आकृती काढा. तर तिसरा आहे दिलेला तक्ता पूर्ण करा. 3 मार्कासाठी हा प्रश्न आहे. याच्यामध्ये 6 पर्याय तुम्हाला गाळलेले मिळतील. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो शास्त्रीय कारणे द्या. काही उच्चस्तरीय वनस्पती व प्राणीसुद्धा काही वेळा विनॉक्स श्वसन करतात, तर याचं शास्त्रीय कारण तुम्हाला द्यायचं आहे. त्याच्यानंतर आहे खालील तक्ता पूर्ण करा. प्रथिने, अवयवाचे नाव. तर तुम्ही पाहू शकता, नाही तर स्क्रीनशॉटही काढू शकता. तर मित्रांनो आताशी आपले 12 पानं संपली आहे. हा व्हिडिओ खूप मोठा होईल, तर शेवटपर्यंत वॉच करा, जेणेकरून तुम्हाला पेपर सोपा जाईल. योग्य पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा. ग्लायकोलिसिस आणि डॅश डॅश या विनॉक्स श्वसनाच्या 2 पायऱ्या आहेत. तर याचं उत्तर आहे अल्डोस्टेरॉन. नाही, त्याचं उत्तर आहे किण्वन. त्याचं उत्तर आहे मित्रांनो किण्वन. आणि त्याच्या खाली आहे विसंगत शब्द ओळखा. त्याचा आहे अल्डोस्टेरॉन. त्याच्यानंतर आहे शास्त्रीय कारणे द्या. पाणी हे एक अत्यावश्यक पोषक तत्व आहे. 4 स्निग्ध पदार्थांचे 2 स्रोत लिहा. स्निग्ध पदार्थापासून किती ऊर्जा मिळते? स्निग्ध पदार्थांच्या पचनानंतर काय होते? स्निग्ध पदार्थांचे 2 स्रोत लिहा. स्निग्ध पदार्थांची किती ऊर्जा मिळते? स्निग्ध पदार्थांच्या पचनानंतर काय तयार होते? योग्य पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा. हाडांमध्ये डॅश डॅश ही अमिनो आम्ले असतात. मेलेनिन, हिमोग्लोबिन, ओसीन, इन्सुलिन. तर याचं उत्तर आहे ओसीन. चुकीबरोबर ते ओळखा. प्रथिनांचे ऑक्सिडीकरण ऑक्विली श्वसनात केले जाते. म्हणजे याचं उत्तर आहे बरोबर. त्याच्यानंतर आहे इम्पॉर्टंट प्रश्न. शास्त्रीय कारणे द्या. पेशी विभाजन हा पेशींच्या आणि सजीवांच्या अनेक गुणधर्मांपैकी एक अतिशय महत्त्वाचा गुणधर्म आहे. आणि आहे जीवनसत्वे म्हणजे काय? जीवनसत्वांचे 2 प्रकार लिहा. रिपीटेड क्वेश्चन आहे मित्रांनो, रिपीटेड क्वेश्चन आहे. योग्य. तर मित्रांनो हा पूर्ण प्रश्न रिपीट झालेला आहे. 3 वेळा हा प्रश्न मित्रांनो रिपीट झालेला आहे, तुम्ही पाहू शकताय.
त्यानंतर आहे योग्य पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा. पेशी विभाजनाच्या मध्यावस्थेमध्ये सर्व गुणसूत्रे पेशींच्या विषुववृत्तीय प्रतलाला समांतर रेषेत संरक्षित होतात. तर याचं बी उत्तर आहे मध्यावस्था. त्याच्यानंतर आहे शास्त्रीय कारणे द्या. पेशी विभाजन हा पेशीच्या सजीवांच्या अनेक गुणधर्मांपैकी एक अतिशय महत्त्वाचा गुणधर्म आहे. आणि सूत्री विभाजन आणि अर्धसूत्री विभाजन यांच्यातील फरक स्पष्ट करा. कोणतेही 3 मुद्दे. सूत्री विभाजन, अर्धसूत्री विभाजन. मार्च 21 परीक्षा रद्द. कोरोनामुळे परीक्षा रद्द झाली होती मित्रांनो. आता 2020चे प्रश्न आपण पाहायला जात आहे. योग्य पर्याय निवडून सूत्री विभाजनाच्या अवस्थेत पूर्णपणे नाहीसे होते. तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, पूर्वावस्था. आणि हा प्रश्न मित्रांनो पुन्हा एकदा रिपीट झालेला दिसत आहे, पण तो वेगळा प्रश्न आहे. फक्त संकल्पना वेगळी आहे मित्रांनो, नाहीतर प्रश्न तोच आहे. त्यानंतर तुम्ही पाहू शकता जोड्या जुळवा. हिमोग्लोबिन, ओसीन. त्वचाचं काहीच उत्तर नाही आहे. हिमोग्लोबिन म्हणजे मित्रांनो रक्त, ओसीन म्हणजे हाडे. यांच्यात म्हणजे ह्या जोड्या जुळत आहेत. त्यानंतर आहे जीवनसत्वांचे मुख्य प्रकार. जलीय विद्राव्य जीवनसत्वे कोणती? स्निग्ध विद्राव्य जीवनसत्वे कोणती? याचं उत्तर तुम्हाला शोधायचं आहे. योग्य पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा. कायिक पेशी आणि मूलपेशी या सूत्री विभाजनाने विभाजित होतात. गुणसूत्राच्या रचनेची सुबक आकृती काढून नावे द्या. पहिला आहे गुणसूत्री बिंदू, बी आहे त्रिभुजा. तर मित्रांनो पुन्हा सांगतोय, इथे तुम्हाला गाळलेल्या जागा भरायच्या आहेत. अशा प्रकारे आपले पहिलं प्रकरण आणि त्याच्यात दुसरं प्रकरणामधलं पहिलं पूर्ण झालेलं आहे. तर आपण आता भाग 2 बघत आहे. सजीवांतील जीवन प्रक्रिया भाग 2. तर या ठिकाणी पहिला प्रश्न आहे लैंगिक प्रजनन आणि अलैंगिक प्रजनन यांतील फरक स्पष्ट करा. तर दुसरा आहे स्त्री प्रजनन संस्थेची सुबक व नामनिर्देशित आकृती काढा. आणि त्याच्यानंतर IMPS क्वेश्चन आहे स्त्री प्रजनन संस्थेमध्ये कोणत्या प्रकारचे संपर्के खवतात. आता मित्रांनो इथे दिलेलं खवतात आहे, तर मी तुम्हाला ते सांगणार आहे. रजोनिवृत्तीचा काळ कधी थांबतो? जन्माच्या वेळी. स्त्री भ्रूणात किती अंडाशय असतात? त्याच्यानंतर योग्य पर्याय निवडा आणि उत्तराचा अचूक पर्याय द्या. पुनर्जनन डॅशमध्ये आढळतो. त्याच्यानंतर आहे जोड्या जुळवा. मित्रांनो आहे पुरुष. तर याची जोडी तुम्हाला जुळवायची आहे. तर मित्रांनो याची उत्तरं तुम्हाला येतात का बघा. मानवी पुरुष प्रजनन संस्थेवर आधारित खालील प्रश्नांची उत्तरे द्या. तर पहिला आहे शुक्राणू कोणावर अवयवात तयार होतात? शुक्राणूची लांबी किती असते? शुक्राणू वाहिनीचे कार्य काय आहे? शुक्राणू कोणत्या प्रकारच्या पेशी विभाजनाने तयार होतात? पुरुष प्रजनन संस्थेतील कोणत्याही 2 जोड अवयवांची नावे सांगा. योग्य पर्याय निवडा आणि उत्तराचा अचूक पर्याय लिहा. मानवी पुरुषामध्ये गुणसूत्रांची संख्या डॅश असते. त्याच्यानंतर आहे सहसंबंध ओळखा. इस्ट्रोजेन पुरुषात हे तुम्हाला सहसंबंध ओळखायचे आहेत. तर मित्रांनो इथे उत्तर आपल्याला दिलेली नाही आहेत. मग तुम्ही प्रश्न बघू शकताय. तर मित्रांनो मार्च 21 मध्ये परीक्षा नाही.
त्याच्यानंतर तेव्हाचा एक प्रश्न आहे, विसर्गत घटक ओळखा. त्याच्यानंतर पुन्हा काही प्रश्न आहेत, तुम्ही ते पाहू शकता. त्याच्यानंतर पुन्हा प्रश्न आहे, वाहत्या वाऱ्याची गतिज ऊर्जा विद्युत ऊर्जेत रूपांतर करणाऱ्या यंत्राला पवन टर्बाईन म्हणतात, म्हणजेच पवनचक्की. तर इथं जी आकृती आहे ती आकृती आपल्या या ठिकाणी दाखवली आहे. तर ती आकृती मित्रांनो जनित्रची आहे, तुम्ही पाहू शकता या ठिकाणी. तर मित्रांनो तुम्हाला मी एवढा पेपर दाखवला आहे. बाकीचा पेपर पाहायचा असेल तर मला कमेंटमध्ये सांगा, मग मी तुम्हाला तो पेपरची PDF देतो.